नमस्कार, तुमचं स्वागत आहे घरगुती चव या चॅनलवर. आज आपण बघणार आहोत नारळाच्या वड्या कशा करायच्या, तेही अगदी सोप्या पद्धतीत. तर ह्यासाठी मी इथे 2 कप खोबरे खिसून घेतलं आहे. नंतर 1 वाटी साखर आणि पाव कप दुधाची शाई घेतली आहे. आता आपल्याला एक कढई गरम करायला ठेवायची आहे आणि कढईमध्ये थोडंसं तूप घालून त्यामध्ये खोबरं घालायचंय जे खिसलेलं आहे ते आणि चांगलं परतून घ्यायचंय. आता ह्यामध्ये आपण 1 कप साखर घालणार आहोत. आता ही पण आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची आहे ह्यामध्ये. आता दुधाची जी शाई आहे ना, पाव कप ती घालायची यामध्ये आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं. आता हे सर्व मिश्रण सुकेपर्यंत आपल्याला सारखं परतत राहायचंय. त्यानंतर सुकल्यानंतर एक प्लेट घ्यायची, प्लेटला खाली तूप लावायचं आणि हे गरम असतानाच, हे मिश्रण गरम असतानाच त्या प्लेटवर आपल्याला घालून थापायचे. म्हणजे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या प्रकारे. वाटीच्या साहाय्याने आपल्याला ते थापत जायचंय गरम असतानाच, म्हणजे ते बरोबर सेट होऊन जाईल. नंतर मी इथे एक उलातनं घेतलंय, त्याला थोडासा चौकोनी आकार देण्यासाठी आणि थोडासा लेयर आहे ना तो जाडसरच ठेवायचा आहे, वडीचा जसा असतो त्या प्रकारेच. आता ह्याला मी एका कटरच्या साहाय्याने कट करून घेणार आहे. मी चौकोनी आकार बनवणार आहे याचे म्हणून. आता ह्याला वरतून मी पिस्ता लावणार आहे. तुमच्याकडे काजू असतील, बदाम असतील त्याचे तुकडे करून पण तुम्ही वरती लावू शकता. खायला खूप टेस्टी लागतं हे आणि 10 ते 15 मिनिटानंतर हे थंड झाल्यानंतर तुम्ही खाऊ शकता. खूप टेस्टी आहे. तुम्ही पण घरी नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक यू.